हरि ओम। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् परमानन्दमाधवम्। हरि ओम। हरिओम. आपण गेल्या वेळेला दुसऱ्या अध्यायातले 25 ते 29 असे बघितले होते. 29 आपल्याला अजून बराच बघायचा आहे. आपण फक्त सुरुवात केली होती. तर पहिल्यांदा 25व्या श्लोकाची थोडी रिव्हिजन करू. 25, 26, 27, 28. अव्यक्तो यमचिन्त्यो यमविकार्यो यमुच्यते तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि. हा आत्मा अव्यक्त आहे, हा अचिंत्य आहे, तसाच हा अविकार्य म्हणजे अविकाररहित आहे असं म्हटलं जातं. तस्मात म्हणजे म्हणून, याला असं जाणून शोक करणं तुला उचित नाही. आपण हे बघितलं होतं. अव्यक्त का आहे? कारण ज्ञानेंद्रियांनी तो गोचर नाही, ज्ञानेंद्रियांनी जाणला जाऊ शकत नाही, म्हणून तो अव्यक्त आहे. आणि तो अव्यक्त आहे म्हणून तो अचिंत्यही आहे. अचिंत्य म्हणजे तुझं चिंतन करता येत नाही. तर चिंतन करणं हे मन आणि बुद्धीचं काम असतं, आणि मन आणि बुद्धीला सुद्धा तो आकलता येत नाही. मनबुद्धीने आकळला जाऊ न शकणारा म्हणजे मनबुद्धीचा पण विषय न होणारा असा तो आहे, म्हणून तो अचिंत्य आहे. मग या अचिंत्यपणाबद्दलच्या आपण ज्ञानेश्वरी मधल्या ओव्या वाचल्या होत्या, आणि त्याच्यातल्या एका ओवीचा आपण अर्थ समजून घेत होतो की ध्यान याची भेटी उत्कंठा आहे, असे ते शब्द होते. इथे आपण ध्यान शब्दाचं बघितलं होतं एक व्याख्या, की सजातीय वृत्ती प्रवाह म्हणजे ध्यान. आता ध्यान कसं करणार? चिंतन ज्या आत्म्याचं करता येत नाही त्याचं ध्यान कसं करणार? पण आपल्याला आत्म्याविषयी समजून तर घ्यायचंय आणि आत्म्याचा अनुभव तर घ्यायचा आहे. मग आपल्याला आत्म्याच्या दिशेने विचार तर केलाच पाहिजे. म्हणजे तिथे चिंतन एका टप्प्यापर्यंत आपल्याला आवश्यक आहे, आणि कुठल्या तरी एका टप्प्याला, ज्याला आपण चिंतन म्हणतो आपल्या या व्याख्येनुसार, ते चिंतन थांबेल आणि आपण पुढच्या अवस्थेला पोहोचू. त्याच्यासाठी आपल्याला अंतःकरण शुद्ध असायला लागेल, सर्व चिंता बाजूला ठेवायला लागतील. आणि मग जेव्हा आपण कसं मी ह्याला माझ्या अंतरंगामध्ये जाणू शकेन असा विचार करता करता कधीतरी आपली फक्त बाकीचे सगळे विचार थांबतील आणि आपल्या अस्तित्वाची जाणीव फक्त उरेल, आणि ती घट्ट धरून ठेवून, त्याला धारणा म्हणतात, त्या अस्तित्वाच्या धारणेमध्ये राहून बाकीचं सगळं वैचारिक चिंतन सोडून देणं, याला निदिध्यासन म्हणतात. त्या निदिध्यासनाचे 3 टप्पे पाहिले होते आपण. पहिला चिंतनाचा आहे, आता आत्म्याच्या दिशेने केलेलं चिंतन. दुसरं, या चिंतनाचा परिणाम म्हणून आपल्याला कळलं की आत्मतत्व हे आपल्या आतमध्येच आहे, हे आपल्याला उमगलं. आणि मग त्या परमात्मा तत्वापर्यंत पोहोचण्यासाठी फक्त अस्तित्वाच्या धारणेत राहणं, हा तिसरा टप्पा. आणि हा टप्पा जेव्हा ओलांडला जाईल तेव्हा आपल्याला आत्म्याची अनुभूती येईल, जेव्हा आपली आयडेंटिटी गळून पडेल. मी कोणीतरी आहे ही जेव्हा आपली जाणीव गळून पडेल आणि मी फक्त आहे इथे आपण सेटल होऊ, त्याच्यानंतर आपल्याला आत्मतत्वाची अनुभूती येऊ शकेल. तर असे आत्मतत्वाच्या अनुभूतीसाठी उत्कंठेने केलेला प्रयत्न म्हणजे ध्यान, असं त्या ओवीत म्हणायचंय. ध्यान याची ये भेटी उत्कंठा आहे. अत्यंत तळमळीने केलेले प्रयत्न आहेत ध्यानातले. आणि मग अव्यक्तोयम अचिंत्योयम अविकार्यः अयम, अविकारित्व, त्याची आपण सखोल चर्चा केलेली आहे. कुठलेही 6 विकारांपैकी एकही विकार याला लागू नाही, तो जसाच्या तसा कायम आहे. आणि तस्मात म्हणजे एवढं सगळं कळल्यानंतर आता शोक करण्याचं काही कारणच उरत नाही. आता पुढे 26वा श्लोक म्हणताय का सुमित्राताई? बघूया.
अथचैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतं तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि. आणि जरी तू या आत्म्याला नित्य जन्मणारा वा नित्य मरणारा मानत असशील तरी देखील हे महाबाहू म्हणजे हे वीरा अर्जुना असा शोक करणं तुला उचित नाही. आता इथे 25व्या श्लोकापर्यंत आत्म्याबद्दलच्या सांख्य तत्वज्ञानामधल्या म्हणजे सांख्य योगामधल्या त्या सगळ्या महत्वाच्या धारणा आहेत त्या सांगून संपल्या. आता श्रीकृष्ण असा विचार करतोय की समजा या संकल्पना जर अर्जुनाला समजल्या नसतील किंवा मान्य नसतील, पटल्या नसतील आणि जर जडवादी किंवा भौतिकवादी जसा विचार करतात असा तो विचार करत असेल, असा त्याला विचार करायचा असेल जो पूर्ण आपल्या आस्तिक तत्वज्ञानाच्या वेदांत तत्वज्ञानाच्या बरोबर विरुद्ध आहे, तरी सुद्धा त्याला शोक करणं उचित नाही हे शेवटी सांगायचं. मग ते जडवादी कोण ते आपण 4 प्रकारचे जडवादी बघितले होते. पहिले बौद्ध, दुसरे लोकायतन किंवा चार्वाक, तिसरे अन्य प्रकारचे चार्वाक आणि चौथे तार्किक. ह्या सगळ्यांची भूमिका साधारण जवळपासची किंचित किंचित वेगळी पण साधारणपणे ते आत्म्याचा जन्म होतो, आत्म्याचा नाश होतो असं म्हणतात. आपण जसं म्हणतो की आत्मा कधीच जन्मत नाही आणि कधीच मृत्यू पावत नाही, त्याच्याबरोबर विरुद्ध या लोकांचं तत्वज्ञान आहे. आणि मग या सगळ्यांच्या मतांप्रमाणे जर अर्जुनाला वाटत असेल बाबा आत्मा पण प्रत्येक शरीराच्या जन्माच्या वेळेला त्याचा जन्म होतो आणि मृत्यूच्या वेळेला आत्म्याचाही मृत्यू होतो, तरीही तो शूर असल्यामुळे त्यांनी दुःख करू नये असं तो सुचवतोय. आणि उत्पत्ती, स्थिती आणि लय ही एक अखंड जे चक्र आहे ते अविरत सुरू आहे आणि ती एक स्वाभाविक घटना आहे. म्हणजे कुठलीही गोष्ट जी स्वाभाविकपणे घडते आहे आणि घडत राहणारच आहे, त्याच्याविषयी तुम्ही त्याच गोष्टीसाठी किती वेळा दुःख करणार असा प्रश्न इथे उपस्थित केलेला आहे. आता हाच विचार 27व्या श्लोकात थोडासा अजून पुढे नेलेला आहे. वाचा 27वा श्लोक. चातस्य हि ध्रुवो मृत्युर् ध्रुवं जन्म मृतस्य च तस्माद् परिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि. कारण जन्मलेल्याला मृत्यू निश्चित आहे आणि मृत्यू पावलेल्याला जन्म निश्चित आहेच, म्हणून अपरिहार्य गोष्टीचा शोक करणं तुला उचित नाही. मग आता आस्तिकवादी विचारधारा घ्या किंवा ही जडवाद्यांची विचारधारा घ्या, दोन्हींच्या त्याच्यामध्ये विचारधारामध्ये एक सारखी गोष्ट आहेच की उत्पत्ती, स्थिती आणि लय हे एक चक्र आहे. हे तर दोघही जण मान्यच करतात. ती साखळी कोणीच अमान्य करत नाहीये, कारण ती आहे, ती रोज अनुभवाला येते आहे. मग ही अटळ गोष्ट जर आहे तर त्या अटळ गोष्टीसाठी कशासाठी दुःख करायचं. आपण कबीराचा एक दोहा बघितला होता इथे, शोक उसी का कीजिए जो अनहोनी होय, अनहोनी होती नाही जो होनी सो होय. तर इथे आपण कलावती देवींचा पण एक लहानपणचा बालपणातला प्रसंग बघितला होता की त्याच्यामध्ये संतांची विचाराची भूमिका ही लहानपणापासूनच कशी निराळी असते सामान्य माणसांपेक्षा, आणि ते जे ऐकतात ते लागलीच प्रॅक्टिस मध्ये उतरवण्यासाठी किती धडपडतात किंवा त्यांना ते किती सहज जमतं. आपण खूप धडपडतो पण आपण पडतो, सफल नाही होत, पण संत धडपडतात आणि त्यांना ते साधतं, पटकन साधतं, कारण त्यांचे अनेक जन्मांचे प्रयत्न त्यांच्या या जन्मामध्ये त्यांना सहाय्यभूत होत असतात. आपण ही गोष्ट आता पुढे पण बघणार आहोत. आता आपण 28वा पुढचा श्लोक बघू. अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत अव्यक्तानिधनान्येव तत्र का परिदेवना. हे भारत म्हणजे हे भरतवंशीय अर्जुना, सर्व भूत म्हणजे सजीव जन्मापूर्वी अव्यक्त म्हणजे शरीररहित असतात. जन्मल्यावर मृत्यूपर्यंत म्हणजे मधल्या काळात व्यक्त म्हणजे शरीरधारी होतात आणि निधनानंतरही अव्यक्तच म्हणजे शरीररहितच राहतात. या संबंधी रे शोक कसला. भूत शब्दाचा पासून आपण सुरुवात केली की भू म्हणजे जे निर्माण झालेलं आहे ते, आणि 27व्या श्लोकाचे जे आपण ज्ञानेश्वरीतल्या ओव्या वाचल्या होत्या त्याच्यामध्ये म्हटलं होतं उपजे ते नाशे
नाशले पुनरपि दिसे. हेच इथे सांगतायत. अव्यक्तादीनी भूतानी अव्यक्त मध्यानी भारत अव्यक्त निधनानी. म्हणजे जे जन्म घेण्यापूर्वी दिसत नाही, मग मधल्या काळात दिसतात आणि पुन्हा मृत्यूनंतर पुन्हा दिसनासे होतात. आता ही सगळी शरीरं कुठून येतात ते माहित नाही आपल्याला. दिसतात तोपर्यंत असतात, एकमेकांचे इंटरॅक्शन होतं, मग नंतर पुन्हा कुठे जातात, लुप्त होतात, हेही आपल्याला माहिती नाही. या श्लोकामध्ये जीवनाची क्षणभंगुरता ही दाखवलेली आहे आणि ती दाखवण्यासाठी चिन्मयानंदांनी जे उदाहरण दिलं होतं ते आपण पाहिलं होतं की स्वप्न सृष्टी ही कशी क्षणभंगूर आहे. स्वप्न पडण्यापूर्वी स्वप्नात ज्या गोष्टी असतात त्या स्वप्नाच्या काळामध्ये दिसत आहेत, त्या पूर्वी दिसत नव्हत्या आणि स्वप्न संपून आपण जेव्हा पुन्हा जागे होऊ तेव्हा त्या पुन्हा दिसणार नाहीयेत. अगदी असंच आपल्या रिअल लाईफ मध्ये सुद्धा आहे की अव्यक्तामधून उद्भवणारी ही सगळी आणि पुन्हा अव्यक्तातच लय होणारी ही सगळी भूत मात्र म्हणजे ही सगळी नामरूपादी सृष्टी ही सुद्धा त्या स्वप्ना इतकीच भासमान आहे. पण आपल्याला ही गोष्ट सहजासहजी पचत नाही. म्हणून मग आपण म्हटलं होतं की ती दोन ज्या सत्ता मूळ मानून भागलं असतं, एक पारमार्थिक सत्ता, दुसरी प्रातिभासिक सत्ता, त्याखेरीज व्यावहारिक सत्ता मानण्याची गरज पडते. कारण ज्या सृष्टीमध्ये आपण वावरतो आपणच त्याचा एक घटक आहे, ती सृष्टी ही भासमान आहे हे आपल्याला लक्षात येऊ शकत नाही. त्याच्यानंतर आपण एक महत्वाचा मुद्दा बघितला होता अव्यक्त शब्दाविषयीचा, की अव्यक्त हे आतापर्यंत आपण आत्म्याचा एक गुण किंवा आत्म्याचं स्वरूप लक्षण म्हणून बघितलं होतं. जर इथे आपण आत्मा असाच अव्यक्ताचा अर्थ मानला तर काय अनवस्था प्रसंग होईल की आत्म्यातनच सगळी भूत व्यक्त झाली आणि मग पुन्हा आत्म्यामध्येच विलीन झाली, म्हणजे पुन्हा अव्यक्त झाली. ह्याच्यामध्ये आत्म्यामध्ये काहीतरी रूपांतर घडतंय असं आपण म्हणून आपलं बाकीच्या ज्या धारणा आहेत आत्मतत्वाविषयीच्या की आत्मा हा अपरिवर्तनीय आहे, त्याच्यात कुठलाही विकार होत नाही, त्याला आपल्याच म्हणण्याने बाध आणल्यासारखं होतं. म्हणून इथे अव्यक्त म्हणजे प्रकृती असं घ्यायचं. तर प्रकृतीच्या बाबतीत हे सगळं हे स्टेटमेंट परफेक्ट बसतं, कारण प्रकृतीचा स्वभावच मुळी बदलणार आहे. त्यामुळे अव्यक्त प्रकृती आणि व्यक्त प्रकृती अशा प्रकृतीच्या दोन अवस्था आहेत असं समजायला काहीच आपल्याला म्हणजे बिघडत नाही त्यांनी. अव्यक्त प्रकृतीमधून भूत ही व्यक्त दशेला आली आणि मग मेल्यानंतर ती पुन्हा अव्यक्त दशेला गेली आणि सर्व सृष्टीची रचना करण्यासाठी रॉ मटेरियल जे असतं ते त्रिगुण असतं आणि प्रकृती ही त्रिगुणात्मिका असते. त्यामुळे हे म्हणणं हे अधिक सुसंगत वाटतं. मात्र ह्याच्यामुळे होतं की व्यक्त प्रकृती म्हणजे सगळं दृश्य जगत, मात्र हे अव्यक्तातून व्यक्त, व्यक्तातून पुन्हा अव्यक्त ही जी काही सगळी परिवर्तन हे जे पुन्हा पुन्हा फिरणारं रहाट गाडगं आहे किंवा चक्र आहे ते नित्य अव्यक्त असणाऱ्या आत्म्याच्या आधारावरतीच घडतं. आणि हे समजून घेण्यासाठी आपण दोन उदाहरणं बघितली होती. भोवरा जर फिरायचा असला तर त्याला एक सरळ सपाट आणि स्थिर असा प्लॅटफॉर्म लागतो. तो प्लॅटफॉर्म म्हणजे आत्मतत्व, जे कायमच अव्यक्त असतं आणि ते कायमच असतं. आणि भोवरा असतो नसतो असतो नसतो व्यक्त अव्यक्त चालू राहतं. आणि दुसरं उदाहरण आपण बघितलं होतं ते स्क्रीन, प्रेक्षागृहातला चित्रपटगृहातला स्क्रीन आणि त्याच्यावर दिसणारे वेगळे वेगळे हलणारी चित्र. हलणारी चित्र म्हणजे व्यक्त सृष्टी आणि कधीही न बदलणारा स्क्रीन म्हणजे अव्यक्त आत्मा. तर अशा पद्धतीने हा जो आत्मा अत्यंत आश्चर्यकारक असा आहे, तो जर अर्जुनाला समजला नसला तर श्रीकृष्ण ते समजू शकतो की नाही समजू शकणार. खूप पटापट आणि खूप वेगाने सांगितलं, एक धक्का तंत्रच वापरलेलं आहे ते श्रीकृष्णाने अर्जुनासाठी, त्याला त्याच्या दुःखातनं आणि मोहातनं बाहेर काढण्यासाठी. आणि तो दुःख, शोक, मोह हे जे काही ते सगळं अज्ञानापोटी निर्माण झालं होतं, म्हणून त्या अज्ञानावरती आघात करायचा म्हणून ज्ञानाचा वर्षाव केलेला आहे त्याच्यावर. पण ते समजलं नसेल त्यात काही फार त्याला आश्चर्य वाटलेलं नाहीये. पण आत्मा हेच एक मोठं आश्चर्य कसं आहे हे आता पुढच्या श्लोकामध्ये खूप डीप मध्ये सांगितलेलं आहे. हा श्लोक फारच गहन आहे. म्हणजे मी अभ्यासाला सुरुवात करताना
त्याच्यामध्ये एवढी गहनता असेल अशी मला जाणवलंच नव्हतं. पण मला आश्चर्यच वाटलं की ह्या आत्मा ह्या इतक्या इतक्या पैलूंनी आश्चर्यकारक आहे. तर 29वा श्लोक वाच. आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेन माश्चर्यवद् वदति तथैव चान्यः आश्चर्यवच्चैव मन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित्. आपण पद फोडून मागच्या वेळेला वाचलं होतं, त्यामुळे मी अन्वय अर्थ वाचते आणि मग आपण सुरू करू. कश्चित म्हणजे एखादा महापुरुषच एनम आश्चर्यवत पश्यती, या आत्म्याला आश्चर्यवत पाहतो. च तथा एव आणि त्याप्रमाणेच अन्यः आश्चर्यवत वदती, दुसरा कोणी याच्याविषयी आश्चर्यवत बोलतो. च आणि अन्यः एनम आश्चर्यवत शृणोती, आणखी एखादा याला आश्चर्यवत ऐकतो. च आणि श्रुत्वा अपि कश्चित ऐकूनही कोणी एनम न वेद एव, याला जाणत नाही. कोणी याला आश्चर्यवत पाहतो, कोणी याला आश्चर्यवत याच्याविषयी बोलतो, कोणी याला आश्चर्यवत ऐकतो आणि कोणी याला ऐकतो पण त्याला काहीच कळत नाही. इथे 3 वेळेला आश्चर्यवत, प्रत्येक पहिल्या 3ही चरणामध्ये आश्चर्यवत हा शब्द पुन्हा पुन्हा आलेला आहे. आणि आपण याचा अर्थ बघितला होता की हा शब्द का वापरला असेल, तर त्याचं कारण असं आहे की आपण जी चर्चा करतोय ती बौद्धिक पातळीवरची आहे. आपण काही अनुभूतीच्या पातळीवर गेलेलो नाही. पण एखादा प्रगल्भ साधक सिन्सिअरली, जसा तो उत्कंठेने ध्यान करायला बसलाय, ज्ञानाचे आत्म्याचं दर्शन व्हावं म्हणून तळमळ लागलेल्या अवस्थेमध्ये एखाद्या उत्कट ध्यानाच्या उच्च पातळीवरती जर त्याला आत्मानुभूती घडली, तर त्या क्षणी त्याची अवस्था कशी असेल हे सांगण्यासाठी आश्चर्यवत हा शब्द इथे वापरलेला आहे. तेव्हा सगळ्या जाणीवा बधीर करून टाकणारा तो अनुभव असेल, तो केवळ आश्चर्याने थक्क झालेला असेल आणि असा स्तब्ध राहून तो निश्चलपणे बघत असेल, या अर्थाने आश्चर्यवत पश्यती. आता हे पाहणं हे साधं पाहणं नाहीये. याच्यामध्ये पाहण्याची जी गोष्ट आहे आत्मा, तो तर आश्चर्यकारी आहेच. पाहणारा तोही आश्चर्याने स्तब्ध झालेला आहे. आणि पाहण्याची जी प्रक्रिया आहे ती सुद्धा नॉर्मल प्रक्रिया नाहीये. नॉर्मल पाहण्याची जी काही आपली प्रोसेस असते ती नाहीये, तीही वेगळी म्हणजे आश्चर्यकारक अशी आहे. कशी? जेव्हा तो ध्यान करायला बसेल, निधिध्यासनाच्या उच्च पातळीवर जेव्हा तो फक्त अस्तित्वाच्या जाणीवेमध्ये राहील, समाधी अवस्थेमध्ये त्याच्या जेव्हा सगळ्या वृत्ती शांत झाल्यानंतर मी पाहतो आहे ही सुद्धा वृत्ती जेव्हा पूर्णपणे मावळल्यानंतर त्याला आत्म्याचं दर्शन होणार आहे. दर्शन म्हणजे अनुभूती. दर्शन वगैरे आपण फक्त शब्द वापरतोय, कारण आपल्याला पाहण्याशी आपण त्याचं जे काही घडतीये प्रक्रिया, त्याचा आपण पाहण्याशी संबंध जोडतोय म्हणून त्याला आपण दर्शन म्हणतोय. पण तिथे प्रत्यक्ष सगळ्या त्रिपुटीचा लय झालेला आहे. पाहणारा, दृश्य, द्रष्टा हे सगळंच आणि दर्शन हे सगळं एकत्रच झालेलं. म्हणजे हे अनुभूतीजन्य त्याचं आत्म्याचं ज्ञान आहे. आपण बघितलं होतं की संत महात्म्यांना 2 पद्धतींनी हे ज्ञान होऊ शकतं, कारण 2 प्रकारांनी आपण आत्म्याशी जोडलेले असतो. एक तर आपण भावनायुक्त अंतःकरणाने जोडतो. इथे आपण आता आत्मा किंवा परमात्मा, परमेश्वर हे समानार्थी शब्द म्हणून वापरणार आहोत. तर अत्यंत भावोत्कट अशा एखाद्या क्षणी सुद्धा भक्त हा एक परमेश्वराशी एकरूप होऊ शकतो. आणि दुसरं स्वरूपतः, जसं पाणी म्हणजे समुद्रामधील लाट आणि समुद्र यांचं स्वरूप सारखंच असतं. स्वरूप या स्तरावरती दोघंही पाणीच असतात. पाण्यापेक्षा वेगळं काहीच नसतं. पाणी पण काढून टाकलं तर ना लाट राहील ना समुद्र. आणि हे जेव्हा ज्ञान होईल आपल्या बाबतीत, आत्मा आणि परमात्मा हे चैतन्याच्या स्तरावर सारखेच आहेत, त्यांच्यात काहीही भेद नाही. हे जेव्हा अभेद ज्ञान होईल तेव्हा सुद्धा परमेश्वराशी किंवा आत्मतत्वाशी, परमात्म तत्वाशी जीवात्मा एकरूप होईल. मग कुठल्याही मार्गाने म्हणजे ह्याला ज्ञानमार्ग म्हणायचं, मागाचा होता तो भक्ती मार्ग. भक्ती मार्गाने असेल किंवा ज्ञानमार्गाने असेल, संत किंवा ज्ञानी लोक जेव्हा आत्मतत्वाशी एकरूप होतात तेव्हा त्याला ते म्हणतात की
अजिम्या ब्रह्म पाहिली, म्हणजे मला ब्रह्माचा अनुभव आला, असं त्यांना म्हणायचं असतं. आणि ह्यालाच आपण समर्थ रामदासांच्या ह्याच्या भूमिकेत काय म्हणलं होतं शब्दामध्ये, तया पाहता पाहता तेची झाले, तेथे लक्ष आलक्ष सर्वे बुडाली. तुकाराम महाराजांच्या शब्दामध्ये आपण म्हणलं होतं, देव पहावया गेलो, तेथे देवची होऊनी ठेलो, तुका म्हणे धन्य झालो, आजी विठ्ठला भेटलो. हे झालं आतापर्यंत विवेचन. हे आश्चर्यवत पश्यती कश्चित एनम याच. आता पुढे दुसरी ओळ, आश्चर्यवत वदती तथैव च अन्यः. आता संतांना या जीवशिवाच्या एकरूपतेचं जे ज्ञान हे योगामधून प्राप्त झालेलं आहे, ते ज्ञान झालेल्या किंवा तत्वाची अनुभूती ज्यांनी घेतली त्या व्यक्तींच्या वाणीला सुद्धा त्या परतत्वाचा स्पर्श होतो. आणि मग त्या परतत्वाचा स्पर्श झालेल्या वाणीमधून अद्भुत असे काही शब्द बाहेर पडतात, की त्या शब्दांमधून आपल्याला आलेली आत्मानुभूती ते दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. आता हे कसे असतात, हे शब्द सुद्धा कसे आश्चर्यकारक असतात, याची आपण एक दोन उदाहरणं बघू. पहिल्यांदा परत तुकाराम महाराजांचाच एक छोटा अभंग आहे. आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम, आनंदे दाटली तिन्ही त्रिभुवने, सर्वात्मकपणे भोग झाला. आता हे शब्द वाचल्या आपल्याला समजत नाही. आपुले मरण पाहिले म्या डोळा म्हणजे काय? स्वतःचं स्मरण आपण आपल्या डोळ्यांनी कसं काय बघणार? आता त्यांच्या भूमिकेतून आपल्याला विचार करायचा. त्यांच्या दृष्टीने मरण हे शरीराचं मरणाबद्दल बोलतच नाहीये. ते शरीराचं मरण नाही समजू शकणार आपल्याला. पण त्यांनी काय बघितलंय, की देहाच्या संबंधित राहून मी आणि माझं असं करणारा जो अहंकार आहे, तो जेव्हा आत्मरूप होईल तेव्हा त्याचं खऱ्या अर्थाने मरण होईल, म्हणजे तो विसर्जित होईल. तेव्हा अहंकाराचं विसर्जन म्हणजे आपुले मरण पाहिले म्या डोळा. आणि मग हे झाल्यानंतर काय होणार आहे? एकदम सगळ्या बंधनातून मुक्ती आहे. पण सगळी जी बंधनं आहेत ती अहंकारामुळे आहेत. मी देह आहे, मी मन आहे, मी बुद्धी आहे, अशा आपण स्वतःला सीमित करून ठेवलेलं आहे. आणि त्याच्यामुळे बंधनात, आणि बंधनात कधीही आनंद नसतो, बंधनात दुःख असतं. पण द मोमेंट यू ड्रॉप युअर आयडेंटिटी, ते सगळे बंध गळून पडतात आणि मग मुक्त जीव असा मुक्त, हलका आणि आनंदाने तो विहार करायला लागतो. आणि तो आनंद इतका मोठा आहे की त्याला सोहळा म्हटलंय. पण जेव्हा आपल्याला आनंद होतो तेव्हा तो आपण साजरा करतो. आपण गप्पा बसून राहत नाही आनंदामध्ये. आपण गातो, नाचतो, बोलतो, हसतो आणि काही ना काही प्रकाराने आपण ते सेलिब्रेट करतो. म्हणून त्याला सोहळा म्हटलं. आणि तो सोहळा कसा आहे? अनुपम, म्हणजे त्याला उपमा देता येणार नाही. आता ब्रह्मानंद किंवा आत्म्याच्या अनुभूतीचा आनंद इतका मोठा असेल की त्याला दुसऱ्या कशाची उपमाच देता येणार नाही. म्हणून त्याला अनुपमा हा शब्द वापरलाय. आणि तो इतका जास्त आहे की तो आपल्या हृदयात फक्त मावत नाहीये, आपल्या शरीरात मावत नाहीये, तर तो तीनही त्रिभुवनांना त्यांनी व्यापून टाकलेला आहे. आनंदे दाटली तिन्ही त्रिभुवने. आणि सर्वात शेवटची ओळ, सर्वात्मकपणे भोग झाला. आता तुम्ही आत्म्याशी एकरूप झालाय, म्हणजे परमतत्वाशी, आत्मतत्वाशी जेव्हा एकरूप झालाय, आणि आपण आतापर्यंत बघितलंय आत्मा कसा आहे? सर्वगत, सर्वव्यापी, प्रत्येक गोष्टीला व्यापलेला आहे. चराचर सृष्टीमधल्या प्रत्येक घटकाला या आत्मतत्वाने व्यापलेला आहे. आणि त्या आत्म्याशी जर आपण एकरूप झालेलो असू तर आपणही प्रत्येक गोष्टीशी एकरूप झालेलो आहोत. तो आत्मा जसा प्रत्येक ठिकाणी आहे तसा त्या आत्म्याशी एकरूप झाल्यामुळे मी सुद्धा प्रत्येक ठिकाणी आहे. असं झाल्यामुळे काय घडलं? मला भोग झाला. म्हणजे प्रत्येक वस्तूच मी झालो म्हटल्यानंतर कुठल्या वस्तूचा भोग घेण्यासाठी मी वेगळा उरणारच नाही. त्यामुळे मला वेगळ्या गोष्टीचा भोग घेण्याची इच्छा पण उरणार नाही. म्हणजे माझ्या सगळ्या इच्छा संपल्या, ज्या भोगण्याच्या, ज्या आपल्याला नॉर्मल माणसाला असतात, हे हवं ते हवं, ते हवं आणि हवं असणारा मी हे एकच झालेलो आहे. मग आता मी कोण कोणाची इच्छा करणार, कोण कोणाचा वास घेणार, कोण कोणाची चव बघणार, कोण कोणाला पाहणार,
कोण कोणाला ऐकणार? हे बृहदारण्यकामध्ये असं वर्णन आलेलं आहे. म्हणजे मैत्रेयी आणि याज्ञवल्क्य हे जेव्हा बोलत असतात आणि याज्ञवल्क्य मैत्रेयीला आत्मज्ञान देत असतात, तेव्हा ते तिला अशा पद्धतीने समजावून सांगतात की जेव्हा आत्म्याशी एकरूप झाला जीव की वेगळेपण राहतच नाही ना, मग भोग कोण कोणाचा घेणार? या अर्थाने इथे म्हटलंय की सर्वात्मकपणे भोग झाला. तर आहेत की नाही हे शब्द आता आपल्याला आश्चर्यकारक वाटतात की नाही? साध्या शब्दांचा जर आपण वाच्यार्थ बघितला तर आपल्याला पटकन त्यांना काय म्हणायचंय हे कळणार नाही. थोडं वाच्यार्थाच्या थोडस पुढे जायला लागेल. लक्षार्थ म्हणजे इम्प्लाइड मिनिंग बघावं लागेल आपल्याला. आणि या सगळ्या वेदांताच्या अभ्यासामध्ये वाच्यार्थापेक्षा लक्षार्थाला खूप महत्व दिलेलं आहे. की काय इंडिकेट करायचंय. पण कसं की डायरेक्ट सांगताच येणार नाही, कारण विषयच नाहीये आत्मा ज्ञानेंद्रियांचा. त्यामुळे त्याच्याविषयी आडवळणानेच बोलावं लागतं. तुम्हाला जे माहितीये त्याच्या आधाराने जे माहिती नाहीये ते सांगण्याचा हा केवळ प्रयत्न आहे. त्यामुळे लक्षार्थानेच ही गोष्ट समजून घ्यायला लागते. दुसरं उदाहरण मी आता सांगणार आहे ते गुरुदेव रानड्यांचं. गुरुदेव रानडे हे नेहमीच म्हणजे कुठल्याही बाह्य ते कुठल्याही कर्म करताना दिसत असले तरी ते आंतरिक दृष्ट्या अनुसंधानात असत. तत्वचिंतनाच्या अवस्थेतच ते कायम असत. ते एकदा क्रिकेटची मॅच बघायला गेलेली असतानाही त्यांचं आंतरिक अनुसंधान, त्याला तारेत असणं म्हणतात, त्या तारेत ते होते. आणि त्या अनुसंधानाच्या एका उत्कट क्षणी त्यांना असं दिसलं की सगळं अवकाश हे तेजाच्या बिंदूंनी व्यापून गेलेला आहे. आणि तो जो त्यांचा अनुभव होता तो त्यांनी एका लेखाद्वारे आपल्या शब्दात मांडायचा प्रयत्न केला. त्या लेखाचं नाव होतं विश्वाचा मध्यबिंदू. त्याच्यात ते म्हणतात की द युनिव्हर्स इज नथिंग बट अन इन्फायनाइट सर्कल which has its center everywhere and its circumference nowhere. म्हणजे युनिव्हर्स हे असं एक अनंत वर्तुळ आहे की ज्याचा मध्यबिंदू हा सर्वत्र आहे, पण त्याचा परिघ मात्र कुठेच दिसत नाही, कारण ते अनंत आहे ना सर्कल, ते पूर्णच होत नाहीये ना कुठे. म्हणजे त्या परमात्मा तत्वाचा केंद्रबिंदू हा प्रत्येक जीवामध्ये आहे असं त्यांना त्याच्यातून म्हणायचंय. तर अशा प्रकारचे आश्चर्यकारक उद्गार, लेखन किंवा अभंग रचना ह्याच्या माध्यमातून त्यांचं आत्म्याबद्दलचं आश्चर्य वाणीतून प्रकट होतं. अशा अर्थाने म्हटलंय की आश्चर्यवत वदती तथैव चान्यः. आता तिसरं, आश्चर्यवच्च एनम अन्यः शृणोति. आता आत्मानुभूती घेतलेले कोणी महान व्यक्तिमत्व जर आपला अनुभव कथन करतोय, त्याचा शृणोतीचा आपण दोन पद्धतीने अर्थ बघणार आहोत. आधी पहिली पद्धत सांगते की कोणीतरी एक असं तुकाराम महाराज सांगतायत किंवा कोणी महान व्यक्ती आपला अनुभव कथन करतायत आणि दुसरा ऐकणारा तोही अत्यंत तळमळीने अगदी मनाचा कान करून म्हणतात तसं तो ऐकतोय. आणि ऐकता ऐकता तो त्या आत्मतत्वाच्या वर्णनाशी, त्या वर्णनाच्या पलीकडे जाऊन तल्लीन होतो किंवा तद्रूप होतो. त्याला स्वतःचा विसर पडतो. तो कुठे आहे, काय आहे, त्या बाकीच्या सगळ्या विश्वाचा विसर पडतो आणि तो त्या तत्वाशी एकरूप होऊन जातो. तर हा पण आश्चर्यवत शृणोती चा एक अर्थ. दुसरा, कोणी साधक आहे की जो ईश्वराचं नाम घेतोय किंवा ओंकाराचा जप करतोय किंवा सोहम साधना करतोय किंवा आणखीन कुठलाही मंत्र सहाय्य त्याचा आधार घेऊन तो आंतरिक अनुसंधानात राहण्याचा प्रयत्न करतोय. तर त्याचा प्रयत्न जेव्हा यशाच्या जवळ पोहोचेल तर तेव्हा त्याच्या विचारवृत्ती सगळ्या शांत होतील आणि मग फक्त अस्तित्वाची जाणीव सोडून बाकी सगळं शांत होईल. आणि त्या परम शांत अवस्थेमध्ये आत्माच स्वतःच रूप जणू काही उलगडून दाखवून सांगायला लागेल आणि मग जीव ते ऐकायला लागेल. पण हे आत्म्याचं सांगणं आणि जीवाचं ऐकणं हे शब्द विरहित असेल. पण इथे शब्दाच्या माध्यमाची गरज नाही, इथे फक्त जाणीव हे एकमेव माध्यम आहे. जरी शब्द नसले तरीही ते तत्व म्हणजे काय आहे ते शब्दात न पकडता त्याला अंतरंगातच जाणवायला सुरुवात होते.
ते उमटतं म्हणा, उमलतं, उमजतं, त्याला समजतं, त्याला आपलं आपलं. अशा स्वरूपाचं जे आहे ते सुद्धा आश्चर्यवत शृणोती. आणि याला समर्थ रामदास स्वामींनी एक फार छान ओळीत हा अनुभव मांडलेला आहे. ऐसी नवल हे गोठी मुकेपणाची. म्हणजे सगळे स्तब्ध आहेत, कोणीच बोलत नाहीये, तरीही ऐकू येत आहे, तरीही समजतंय. आणि विवेकानंदांनी हीच गोष्ट अजून वेगळ्या पद्धतीने म्हटलंय, इन सायलेन्स स्पीक्स द हायर ट्रूथ. म्हणजे ऍज इफ द ट्रूथ इट सेल्फ इज स्पीकिंग अँड ट्राइंग टू एक्सप्लेन हाऊ इट इज. आता या प्रकारच्या अनुभवामध्ये सांगणारा पण स्वच आहे आणि ऐकणारा पण स्वच आहे. आणि हे सगळं सांगणं ऐकणं हे शब्दांच्या पलीकडचं आहे. आणि म्हणून आपलं जे व्यावहारिक अनुभवातलं सांगणं ऐकणं शब्द सहित जे असतं त्याच्यापेक्षा हा अनुभव हा आश्चर्यकारक आहे. आणि याला ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, शब्दे विण संवादू. कुठल्या अभंगात म्हटलंय ते मला आठवत नाहीये, पण शब्दे विण संवादू म्हणजे काय, तर हे आत्म्याचं आणि जीवाचं जे परस्पर संवाद चालू आहे तो. म्हणून म्हटलंय आश्चर्यवच्च एनम अन्यहा शृणोती. आता चौथ्या चरणापर्यंत आपण आलो. श्रुत्वा अपि एनम वेदन चैव कश्चित. आता इथे म्हणजे ऐकून सुद्धा कोणी याला जाणत नाही. आता इथे आपण जे मागच्या याच्यामध्ये बघितलं की योग पद्धतीने स्वतःच ऐकतोय वगैरे, तर ही आश्चर्यकारक गोष्ट बाजूला ठेवू. आता व्यावहारिक जसं ऐकणं बोलणं आहे तसं एक सांगणार आहे वक्ता, एक ऐकणार आहे. वक्ता हा अनुभव सिद्ध आहे, म्हणजे तो स्वतः अनुभूती घेतलेला आहे. आणि श्रोता हा अवधान सिद्ध आहे, म्हणजे तो पूर्ण अवधान म्हणजे लक्ष एकाग्र करून तळमळीने ऐकतोय. त्याला आत्म्याविषयी अत्यंत उत्सुकता आहे, तो एक तळमळीचा साधक आहे. पण कितीही मनाचा कान करून जरी ऐकलं तरी तो वैचारिक पातळी ओलांडूच शकत नाही. त्याला जे ज्ञान होत आहे ते फक्त बौद्धिक पातळीवरतीच होत. तो वैचारिक विचारांचा टप्पा ओलांडून अनुभूतीच्या क्षेत्रामध्ये प्रवेशच नाही करू शकत. आणि म्हणून म्हणलंय की ऐकूनही तो ऐकणारा या आत्म्याला जाणू शकत नाही. मग असं का होत असेल, तर मानवी इच्छा आणि मानवी प्रयत्न यांना मर्यादा आहे. जोपर्यंत त्या इच्छेला आणि त्या प्रयत्नांना ईशकृपा आणि आत्मकृपा या दोघांचीही जोड जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत त्यांच्या प्रयत्नांना यश लाभू शकत नाही. आणि म्हणून केनोपनिषदाचं जो शांती मंत्र आहे सुरुवातीचा, त्याच्यामधली 2 वाक्य इथे मला आठवतात. माहम ब्रह्म निराकुर्याम मा ब्रह्म निराकरोत. अनिराकरणम अस्तु अनिराकरणम मे अस्तु. काय मी त्याचा अर्थ सांगते म्हणजे सगळ्यांना स्पष्ट होईल ते. मी ब्रह्माचं निराकरण करू नये, म्हणजे मी ब्रह्माला दूर लोटू नये आणि ब्रह्मानीही मला दूर लोटू नये, असा त्याचा अर्थ आहे. तर ब्रह्माला मी दूर लोटू नये म्हणजे काय, ब्रह्माविषयी मी अनास्था दाखवू नये, ब्रह्म नाहीच आहे असं म्हणू नये, ब्रह्म आहे याच्यावर माझा विश्वास असावा. आणि ब्रह्म मला हवं किंवा ब्रह्माशी एकरूप व्हावं अशी मला तळमळ लागावी, म्हणजे माहम ब्रह्म निराकुर्याम. आणि मग मी त्या दृष्टीने प्रयत्न तळमळीचे आणि योग्य दिशेने माझे प्रयत्न व्हावेत आणि त्या प्रयत्नांना ब्रह्मानी यश द्यावं, म्हणून मा ब्रह्म निराकरू. पण तरीही ही गोष्ट अतिशय अवघड आहे. आणि म्हणूनच भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायात जो श्लोक आहे तिथे काय म्हणतात भगवंत, मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन माम वेत्ति तत्वतः. हजारो लोकांमध्ये एखादाच मला येऊन मिळण्यासाठी किंवा माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतो. आणि असे जे प्रयत्न करणारे असतात त्याच्यातला क्वचित कधीतरी एखादाच मला तत्वतः जाणू शकतो. इतकी ही गोष्ट दुर्मिळ आणि अवघड आहे. आपण काही उपदेश सार ऐकलेला आहे, त्या सगळ्यांना सांगायला हरकत नाही. उपदेश सारामधला 29वा जो श्लोक होता की तो एक्झॅक्टली अशाच अर्थाचा होता.
बंधमुक्त्यतीतं परम सुखं विन्दतीह जीवस्तु दैविकः. बंध आणि मुक्ती ह्याच्या पलीकडे असलेलं जो श्रेष्ठ आनंद आहे तो क्वचित एखाद्या दैविक जीवालाच मिळतो. कुणालाही सरसकट पटापट मिळणारा हा अनुभव नाहीच आहे. आता सगळे ब्रह्मज्ञानीच झाले असते. दैविक जीव म्हणजे काय? तो दैवी गुणसंपत्तीनी एक तर युक्त आहे, त्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न, खूप खडतर प्रवास आहे त्याचा तिथपर्यंत पोहोचण्याचा, आणि मग त्याला ईशकृपाही लाभलेली आहे. असा तो दैविक जीवच हा अनुभव प्राप्त करू शकतो. आता आपला बेसिक या चारही ओळींबद्दल बोलून झालाय. आता आपण ज्ञानेश्वरीशी या 4 चरणांचा सांगड घालणार. आता तो कसं ते बघूया. आता या 4ही चरणांमध्ये ब्रह्मज्ञानाच्या वाटेवर जे साधक असतात त्या साधकांचे 4 प्रकार सांगितलेले आहेत. कुठले आहेत ते 4 प्रकार? पहिला, आश्चर्यवत पश्यति कश्चिदेन. यांनी काय सांगितलंय की जे ब्रह्मज्ञानी होतात पण ते उपदेश नाही करत, ते बोलत नाही, ते बघतच राहतात. ज्यांना आत्मसाक्षात्कार होतो ते अशा अवस्थेत आत्मज्ञानानंतर एकांतवासातच राहतात. तो अनुभव ते सांगू शकत नाही, व्यक्त करू शकत नाही किंवा करू इच्छित नाही, जे काही असेल ते, पण ते बोलत नाही. आणि ते सतत आत्म्याच्या अनुसंधानातच असल्यामुळे त्यांचं व्यवहारातलं वागणं हे फार कधी कधी आपल्यासारख्या सामान्यांना नाही समजत, ते विचित्र वाटतं. बालोन्मत्त पिशाच्चवत वृत्ती असं म्हणतात की ते एखादं लहान मूल खेळत असेल तर ते कसं त्या खेळण्यामध्ये मग्न होऊन गेलेलं असतं. मग इकडे तुम्ही त्याला कितीही हाका मारा, काही करा, त्याचं तिकडे लक्ष नसतं, आत्ममग्न असतं ते. तसे हे आत्ममग्न असतात. किंवा ते काय खातायत, काय पितायत, कसे राहतायत, त्यांचं अंग मळलेलं आहे का, अंघोळ केलीये नाही केलीये, कपडे कसे आहेत, फाटके आहेत, मळलेले आहेत, स्वच्छ आहेत, काही त्याच्याशी त्यांना करत, कारण ते त्या लेवलवरतीच नसतात. देह पातळीवरती नसल्यामुळे देहाकडे त्यांचं पूर्ण दुर्लक्ष पण असू शकतं. त्याला आपण उन्मनी अवस्थेत असे काही साधू बाबा दिसतात जे उन्मनी अवस्थेत, क्वचित ते वस्त्रांचं सुद्धा त्यांना भान नसतं, म्हणजे इतकं नसतं की वस्त्र नसलेली सुद्धा त्यांना कळत नाही, अशाही अवस्थेमध्ये ते राहू शकतात. त्यांचं वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये ओवी 172 आणि यांना अवधूत म्हणतात, अवधूत स्थिती म्हणतात. एक अंतरी निश्चळ जे निहाळिता केवळ विसरले सकळ संसार जात. ज्यांनी अंतरामध्ये त्याला निहाळलेलं, निहाळिता म्हणजे पाहिलं, तर ते पाहतच बसले आणि त्यांचं बाकीच्या सगळ्या संवेदना थांबल्या. निश्चळ, एक अंतरी निश्चळ, तर ते स्तब्ध झाले आणि त्या स्तब्धतेमध्ये बाकीच्या सगळ्या जो विश्वाचा पसारा होता ते विसरून गेले आणि त्याच्यामध्ये ते मग्न झाले. हा पहिला साधकांचा एक प्रकार. आता पुढचा, आश्चर्यवत वदती तथैव चान्यः. ज्ञानी होऊन जे उपदेश पण करण्याच्या स्थितीपर्यंत परत येतात. हे म्हणजे आपल्याला जे माहिती आहेत, आत्मज्ञानी आचार्य म्हणजे संत महात्मे, जे विशेषतः संत हे सगळे या कॅटेगरीमध्ये येतात की आत्मानुभूती घेतल्यानंतर ते पुन्हा व्यावहारिक पातळीवरती उतरून इतरांच्या कल्याणासाठी, इतरांचा उद्धार व्हावा म्हणून त्यांना प्रेरित करण्यासाठी आपली आत्मानुभूती ते शब्दात मांडायचा प्रयत्न करतात. त्यांचे शब्द आश्चर्यकारक असतात, सहज जाता जाता कानावर पडले तर समजतील असं नाही, पण त्यांचा तो प्रामाणिक प्रयत्न असतो. त्यांच्याविषयी काय म्हणतात ज्ञानेश्वर? ओवी 173. एका गुणानुवादू करिता उपरती होऊन चित्ता निरवधी तल्लीनता निरंतर. गुणानुवादू करिता, गुणांचा अनुवाद म्हणजे गुणांचं वर्णन, तो आत्मा कसा होता हे तर सांगायचा प्रयत्न करतात. म्हणजे आत्म्याचे त्यांना आलेल्या अनुभवाचं वर्णन करता करता ते मध्येच थांबतात. कधी कधी उपरती होऊन चित्ता, त्यांची वाणी, त्यांचं मन, त्यांची सगळी इंद्रिय पुन्हा आत वळतात. आत्म्याच्या आनंदातच त्यांना राहायला बरं वाटायला लागतं. बोलता बोलताच ते थांबतात आणि पुन्हा आत वळतात. आणि निरवधी तल्लीनता निरंतरता, ह्याच्यावरले निरवधी आणि निरंतर हे 2 शब्द महत्वाचे. अवधी हा काळ दाखवतो आणि अंतर
हा अंतर म्हणजे स्पेस दाखवतो, म्हणजे इट इज बियॉन्ड टाइम, बियॉन्ड स्पेस असा अनुभव आहे. निरवधी म्हणजे बियॉन्ड टाइम, निरंतर म्हणजे बियॉन्ड स्पेस. म्हणजे ते वर्णन करता करताच पूर्णपणे विरक्त होऊन त्या तत्वाशी एकरूप राहतात. त्यांच्यामध्ये काही अंतर राहत नाही आणि त्याच क्षणी ते त्याच्यात मिळून जातात, म्हणून ते निरवधी म्हणतात. आता पुढचं आहे आश्चर्यवच्च एनम अन्यः शृणोति, म्हणजे उपदेशाचं श्रवण केल्यानंतर ज्यांना आत्मतत्वाची अनुभूती येते. समजणं म्हणजे इथे अनुभूती येणं असं घ्यायला पाहिजे. तर इथे उत्तम प्रकारचे जे भक्त असतात ना, ते या प्रकारात मोडतात. त्यांना आत्मानुभव अंशतः तरी येतो किंवा त्याच्यापेक्षाही जास्त येऊ शकतो. मगाशी आपण जेव्हा या ओळीचा विचार करत होतो तेव्हा आपण ज्या 2 कॅटेगरीज बघितल्या की जे ऐकता ऐकताच इतक्या तळमळीने ऐकत असतात की तल्लीन होऊन जातात. स्वरूप वर्णन ऐकता ऐकताच त्यांना परमशांतीचा अनुभव येतो आणि त्यांचं देहभान हरपतं. किंवा जे मंत्र जपत असतील तर हळूहळू ती त्यांची वैखरी वाणी जप घ्यायचा थांबवते आणि परावाणीतूनच तो जप आपोआपच व्हायला लागतो आणि ते नाम ते विनासायास ऐकत ऐकत त्याच्याशी एकरूप होतात. या 2 प्रकारांपैकी कुठल्याही पद्धतीने ते ऐकता ऐकता तल्लीन होणे. तर याविषयी ओवी क्रमांक 174 मध्ये म्हटलंय, एक ऐकताची निवाले ते देहभावी सांडिले, एक अनुभवे पातले तद्रूपता. ऐकताची निवाले म्हणजे शांत झाले, ते देहभावी सांडिले, त्यांचा देहभाव सुटला. एक अनुभवे पातले तद्रूपता, आणि मग त्यांनी तद्रूपतेचा अनुभव घेतला ऐकता ऐकता. हा 3रा प्रकार झाला. आणि मग 4था, श्रुत्वापि एनम वेदन चैव कश्चित, श्रवण करून न समजणारे काही मुमुक्षु जन मात्र असतात की त्यांना खरंच ते सिन्सिअर प्रयत्न करत असतात, खूप श्रवण करतात, पण काही त्यांना आत्मानुभव येत नाही. अशा प्रकारे वेगवेगळे साधक हे वेगवेगळ्या साधनेच्या वेगवेगळ्या टप्प्यावर असतात, पण त्या सगळ्यांचं उद्दिष्ट आत्मतत्वाची अनुभूती करून घेणं हेच असतं. तेच सगळेजण वेगवेगळ्या प्रकारच्या उपासनाही करू शकतात, पण त्या सगळ्या उपासनांचं ध्येय सुद्धा त्यांचं अंतःकरण शुद्ध करून त्यांना वरच्या पातळीवर घेऊन जाणं आणि त्या तत्वाशी कधी ना कधी एकरूप करणं हेच ध्येय असतं. तर हे सांगताना ज्ञानेश्वरांनी एक सुंदर दृष्टांत दिलेला आहे. तो आहे आता ओवी 175 आणि 176 मध्ये. जैसे सरिता ओघ समस्त समुद्रा माझी मिळत, परी मागवते न समात परतले नाही. समस्त सरिता ओघ म्हणजे सगळ्या नद्या ज्याप्रमाणे समुद्राला जाऊन मिळतात, परी मागवते न समात परतले नाही. पण त्यातले काही जे प्रवाह असतात नदींचे ते समुद्राशी एकरूप होत नाहीत, पण तरीही ते माघारी येत नाही असं म्हणतात. आणि ह्याच्यासाठी तसंच हे जसं होतं तसंच तैसी या योगीश्वरांची या मती मिळणी सवे एकवटती, परी जे विचारुनी पुनरावृत्ती भजती चिना. त्याचप्रमाणे श्रेष्ठ योग्यांच्या बुद्धी योगीश्वरांची या मती मिळणी सवे एकवटती म्हणजे चैतन्याला जेव्हा भेटतात, चैतन्याशी मिळतात तेव्हा त्याच्याशी समरस होतात काही योग्यांच्या. पण काहींना मात्र चैतन्य साक्षात्कार होत नाही किंवा त्या चैतन्याशी एकरूप होण्याचं साधत नाही त्यांना. पण म्हणून काही ते चैतन्य तत्वापासून परांमुख होऊन परतत नाही किंवा आपले प्रयत्न थांबवत नाही किंवा त्यांना त्याचा कंटाळा येत नाही असं त्यांना म्हणायचं. फ्रस्ट्रेट होत नाहीत, ते निराश होऊन आपले प्रयत्न थांबवत नाहीत हे त्यांना म्हणायचे. म्हणजे ह्या ओव्यांनी 4थ्या प्रकारातले जे लोक आहेत, जे मॅक्सिमम असतील, आपणही त्याच्यामध्येच आहोत, त्याच्यामध्ये तरी आहोत की नाही हेही खरं माहिती नाही, आपली मुमुक्षा तेवढी तीव्र आहे का नाही. पण ज्यांची मुमुक्षा तीव्र असेल पण साक्षात्कार होत नसेल त्यांना सुद्धा या ओव्या एक प्रकारे आश्वासन देतात की ठीक आहे, या जन्मी नाही तर पुढच्या कुठल्या ना कुठल्या जन्मी तरी हा अनुभव तुम्हाला नक्की येईल. फक्त तुम्ही तुमचा पेशन्स ठेवा, निराश न होता मागे फिरू नका, दुसऱ्या कुठल्याही साधकाशी तुलना करू नका, कारण इथे दुसऱ्या कोणाशी तुलना करण्याचा काही उपयोगच नाही.
इथे आपण एकटे आहोत या वाटेवरती. तुलना काय करायची असेल ती स्वतःशी करायची. कालच्यापेक्षा आज मी पुढे गेलोय का, एवढंच बघू शकतो आपण. आणि आजच्यापेक्षा उद्या पुढे जाण्याकरता मी काय करू शकतो म्हणून. आणि तसंही भगवंतांनी म्हटलेलंच आहे ना, अनेक जन्म संसिद्ध ततो याती परांगती. अनेक जन्म जेव्हा तुझं शुद्धीकरण होईल तेव्हा कुठेतरी श्रेष्ठ गतीला प्राप्त होतो तो साधक. हे आपल्याला माहितीच आहे. त्यामुळे या परमेश्वराच्या वचनावर दृढ विश्वास ठेवून आपण आपले प्रयत्न मात्र सोडायचे नाही. म्हणून ते म्हणतात ना, प्रयत्नांती परमेश्वर. तो अंत कधी येणार असं सारखं बघत बसायचं नाही. येईल, जेव्हा यायचं तेव्हा येईल. प्रयत्न तेवढा करायचा. आता हा श्लोक एकदा परत म्हणता का? बरंच त्याच्यावरचं विवेचन झालंय, ते आठवा तुम्ही सगळ्यांनी श्लोक म्हणत असताना. आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेन माश्चर्यवत् वदति तथैव चान्यः आश्चर्यवच्चैन मन्यः शृणोति श्रुत्वापि न वेद न चैव कश्चित्. आता पुढचा पण वाचा 30वा. देहि नित्यम बद्धोऽयं देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि. देहि नित्यम अवध्यः अयम् देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुम अर्हसि. हे भारत, हे भरतवंशीय अर्जुना, अयम देही, हा देहातील आत्मा, सर्वस्य देहे, सर्वांच्या देहात, नित्यम अवध्यः, नित्य आणि अवध्य, अवध्य म्हणजे मारला न जाऊ शकणारा असा आहे. म्हणून म्हणजे तस्मात सर्वाणि भूतानि, सर्व भूतांविषयी त्वं शोचितुम न अर्हसि, शोक करणं तुला उचित नाही. आता इथे हा 30वा श्लोक हा आत्मज्ञान सांगणारा जो टॉपिक सुरू आहे त्या प्रकरणातला शेवटचा श्लोक आहे. हा सुरू झाला प्रकरण 11व्या श्लोकामध्ये, अशोचानन्व शोचस्वम प्रज्ञावादांश्च भाषसे इथपासून सुरू झाला. आणि या 30वा हा समारोपाचा श्लोक आहे. त्यामुळे या 20 श्लोकांमध्ये जे काही आत्म्याविषयी सांगितलं गेलंय त्या सगळ्याचा जणू काही सार हा श्लोक आहे. या श्लोकामध्ये जे सांगितलं गेलंय तेच वेगवेगळ्या पद्धतीने आधीच्या सर्व श्लोकांमध्ये वेगवेगळ्या शब्दात वेगवेगळ्या पद्धतीने तेच मांडलं गेलं. काय? आत्मा हा अपरिवर्तनीय आहे, अविनाशी आहे. आणि याच्यासाठी हेच सांगण्यासाठी या श्लोकात वापरलेले शब्द आहेत नित्य आणि अवध्य. इथे थोडासा विचार केला तर आपल्याला पाठीमागचे बरेचसे श्लोक आठवता येतील. अवध्य म्हणता क्षणी कुठला श्लोक आठवतो माहितीये मला? नैनम चिन्नन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. आणि पुढचा अच्छेद्यो यमदाय्यो यमक्लेद्यो शोष्यवेव च नित्यं सर्वगतस्थाणुरचलोऽयं सनातनः. ज्या कुठल्या पद्धतीने मारला जाऊ शकतो त्या चारही पद्धतींपैकी कुठलीही एकही पद्धत त्याला लागू पडत नाही. अवध्य याचं एक्सप्लेनेशन याच्यातनं मिळतं. आणि पुन्हा इथे सुद्धा अयम हेच सर्वनाम आणि मग अजून एक श्लोक आठवतो, देही नित्यम नित्यम अवध्य अयम देहे सर्वस्य भारत. सर्व देहांमध्ये हा देही म्हणजे देह धारण करणारा हा नित्य आहे. अंतवंत इमे देहा नित्यस्योक्ता शरीरिणः अनाशिनो प्रमेयस्य तस्मात् युध्यस्व भारत. मुख्य गोष्ट सांगितली की देह नाशवंत आहे पण देह धारण करणारा जो आहे तो मात्र अविनाशी आहे. ही गोष्ट आपल्याला या श्लोकाची पण इथे आठवण होती. आता कुठले कुठले देह? एकतर सर्व प्राण्यांचे सर्व देह, त्याच्यामध्ये आत्मतत्व एकच आहे. किंवा अगदी एक जीव जरी धरला तरी त्याचे 3 देह असतात, स्थूल, सूक्ष्म आणि कारण देह. स्थूल देह तर मृत्यूबरोबर त्याचा नाश होतो हे कळतच आपल्याला. सूक्ष्म देहाचा नाश शरीराच्या मृत्यूबरोबर होत नाही. सूक्ष्म देह कुठपर्यंत टिकतो? जोपर्यंत वासनांचा क्षय होत नाही
तोपर्यंत सूक्ष्मदेह हा टिकून असतो. जेव्हा सगळ्या वासना जातात, संपतात, अशी एक स्टेज कधीतरी येणं अपेक्षित आहे. आपल्याला ते फारच दूरचं वाटतंय ध्येय, पण तेव्हा सूक्ष्मदेह पडतो. आणि तत्वज्ञानाने जेव्हा अज्ञान जातं, त्यावेळेला अविद्यारूपी कारण देह सुद्धा पडतो. अविद्या म्हणजेच अज्ञान. अज्ञानासाठीच अविद्या हा शब्द वापरला जातो. त्यामुळे हे तीनही देह विनाशीच आहेत. आणि म्हणून भीष्म द्रोणच काय, पण या युद्धभूमीवरचे कितीही योद्धे, अगदी सगळेच्या सगळे योद्धे जरी गेले, ती माणसं पण सोडून नये, या पृथ्वीवरचे सगळे जरी जीवांचे देह पडले, त्यांचे मृत्यू झाले, तरीही त्या देहांच्या जाण्याबद्दल शोक करणं योग्य नाही. आता मग एवढं ज्ञान झाल्यानंतर या ज्ञानाच्या भूमिकेतून जरी पाहिलं तरी युद्ध करण्याकरता हे अर्जुना, तुला आता काय अडचण आहे सांग बरं जरा. इथपर्यंत हा आत्मज्ञानाचा मुद्दा, आत्मज्ञानाचा टॉपिक येऊन थांबलेला आहे. याच्यामध्ये भारत या संबोधनाबद्दल आपण बोलू आणि मग आज आपण थांबू. आता या 20 श्लोकांमध्ये सगळ्यात जास्त वापरलेलं संबोधन आहे भारत. एकाच श्लोकामध्ये फक्त महाबाहो असं वापरलंय. अजून एका श्लोकामध्ये पुरुष ऋषभ असं एक वापरलंय, पण सगळ्यात जास्त भारत वापरलंय. पण भारत या शब्दाचा अर्थ एक भरतवंश कुलोत्पन्न हा तर अर्थ आहेच, पण दुसरा भा म्हणजे ज्ञान किंवा प्रकाश आणि रत म्हणजे रममाण झालेला. मग ज्ञानामध्ये रममाण होणं हा आपल्या हिंदू संस्कृतीचा, भारतीय संस्कृतीचा स्वभावच आहे. आणि हे अर्जुना, तू या आध्यात्मिक संस्कृतीचा एक श्रेष्ठ तेजस्वी असा वारस आहेस आणि त्यामुळे तू हे श्रेष्ठ ज्ञान आत्मसात करून घे, म्हणजे तुझ्या मनातला सगळा शोक आणि मोह हा संपून जाईल. हे श्रीकृष्णाला भारत भारत असं पुन्हा पुन्हा म्हणून अर्जुनाला सुचवायचं असा. आता आपण हा श्लोक परत एकदा म्हणूया. देही नित्यम अवध्योयम. देहि नित्यमवद्धव्यम देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुम् अर्हसि. इथे आपण आज थांबूया. 5ही वाजलेत आणि आता काहीही सुरू केलं तर ते पुन्हा अर्धवटच ठेवायला लागणार आहे. त्यामुळे इथे आपलं पहिली जी एकंदर या अध्यायात 5 प्रकरणं आहेत, त्याच्यातली 2 प्रकरणं आपण संपवली. पहिलं होतं युद्ध निवृत्ती 1 ते 10 श्लोक आणि 11 ते 20 हे सांख्य योग किंवा आत्मज्ञानाचं प्रकरण होतं. इथे आपण आता इथपर्यंत ते संपून आता आपण पुढे जाणार. शंका आहेत का कुणाला काही? शंका नंतर जरी आल्या ना, कधी कधी असं होतं की ऐकल्या आपण असं थोडेसे त्या ह्याच्यात असतो, पटकन आपल्याला काही सुचत नाही. पण नंतर जरी शंका आल्या, ऐकताना पुन्हा ऐकत असाल तुम्ही बहुतेक काही जण, तरी मग आपला व्हॉट्सअपच्या मेसेजवरून विचारायला हरकत नाही. आणि त्या शंका त्या ग्रुपवरती किंवा सगळ्यांच्या समोरच विचारा. काही जणांना त्या शंका आलेल्या नसतील तर त्यांना त्या येतात. कारण शंका पडणं हा सुद्धा एक बुद्धीचा एक पैलू आहे. तो सगळ्यांच्याकडेच असतो असं नाही, पण दुसऱ्यांनी विचारली की आपल्याला त्याच्यातनं ज्ञान मिळतं. त्यामुळे शंका जरूर विचारा आणि मोकळेपणाने विचारा. त्याच्यामध्ये अज्ञान उघडं वगैरे पडण्याची काही भीती बाळगण्याचं कारण नाही. आणि मीही माझ्या परीनेच उत्तर देणार आहे. मी काही महान ज्ञानी नाहीये. त्यानिमित्ताने मलाही समजा एखाद्या शंकेचं नाही उत्तर देता आलं तर अजून अभ्यास करता येईल, पुन्हा अजून श्रेष्ठ ज्ञानी व्यक्तीला विचारता येईल. कारण हा आपला एकत्र अभ्यास आपण करतो आहोत गीतेचा. ठीक आहे, मग आपण आता प्रार्थना म्हणूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.